नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल. हीच प्रभूकडे प्रार्थना. आम्हीही ठीक आहोत. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नीताज डेली डिशमध्ये. आज आपण पाहणार आहोत पुरी भाजी आणि त्याच्यासोबत खीर. तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे. इथे पहा, बटाटे उकडवून घेतलेले आहेत, कांदा आहे आणि मिरच्या आहेत. इथे मी खिरीसाठी सामान घेतलेलं आहे. इथे साबुदाणा भिजत ठेवलेला आहे. इथे शेवया आहेत, थोडेसे ड्रायफ्रूट्स आहे. इथे पहा, मी दूध उकळायला ठेवलेलं आहे. तर दूध आपलं उकळून तयार आहे. ते पुरीसाठी मी पीठही मळून घेतलेलं आहे. अगदी त्यामध्ये 1 चम्मच थोडासा रवा टाकून आणि थोडं ओवा टाकून मी पीठ पुरीसाठी असं घट्ट मळून घेतलेलं आहे. ते आपलं दूध उकळत आहे. तर त्यामध्ये आपण हे साबुदाणे टाकूया. त्याचं पाणी पूर्ण निथळून यामध्ये आपण थोडेसे साबुदाणे टाकूया, जेणेकरून आपली खीर थोडी घट्टसर होईल आणि त्याला एक वेगळा फ्लेवर येईल. तर आज मी माझ्या लेकीच्या आवडीचं पुरी भाजी आणि खीर बनवत आहे मंडळी. माझ्या छोट्या लेकीने मला आज सांगितलं होतं की आज पुरी भाजी बनव मम्मी, तर मी त्याच्यासाठी आज हे बनवत आहे. इथे मी साखर टाकली आहे. आम्ही जास्त गोड खात नाही, त्या हिशोबाने मी 5 चम्मच साखर टाकली आहे. छोटे चम्मच आहेत माझे, त्याच्यासाठी तेवढे. इथे वेलची मी थोडी कुटून त्याच्यामध्ये टाकत आहे, वेलचीची पूड, जेणेकरून आपल्या खिरीला चांगला फ्लेवर येईल. तर इथे मी खलबत्त्यामध्ये ती कुटत आहे, पाहू शकता. त्याचे दाणे दाणे मी वेगळे करून त्याच्या साली मी चहाच्या पत्तीमध्ये ते ठेवणार, जेणेकरून आपण जेव्हा चहा बनवतो तेव्हा त्याचा चांगला सुगंध येतो. आता इथे मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकत आहे. आपल्याला आता शेवया आणि ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत, थोडे परतून घ्यायचे आहेत. तर इथे 2 चम्मच मी शुद्ध तूप घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये हे आपल्याला शेवया आणि इथे मी बदामाचे काप आणि काजूचे काप चिरून ठेवले होते, ते आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करायचे आहे. ह्या शेवया मी रेडीमेड आणलेल्या आहेत, ज्या बॉम्बिनोच्या असतात ना, त्या शेवया आहेत. ऑलरेडी त्या रोस्टेडच असतात, तरीही मी रोस्ट करत आहे व्यवस्थित याच्यामध्ये तुपामध्ये, जेणेकरून आपल्या खिरीला चांगला फ्लेवर येईल. आता हे व्यवस्थित रोस्ट झालेलं आहे. आपण हे सर्व दुधामध्ये टाकू. तर आपली इथे खीर तयार होत आहे. अजून 5 मिनटं आपण हे असंच गॅसवरती ठेवू मंद आचेवर, जेणेकरून आपल्या खिरीला व्यवस्थित असा घट्टपणा येईल आणि आपली खीर तयार होईल. तर इथे पहा, मी मधून चम्मच टाकून ढवळत आहे, कारण आपली खीर खाली लागू नये याच्यासाठी. पहा, आपली खीर आता जरी अशी पातळ दिसत असली तुम्हाला, तर ती थंड झाल्यावरती घट्ट होते. तर मंडळी, अजिबात चिंता करू नका. तर आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. इथे पहा, मी बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. बेसिकचे मसाले आहेत. मसाले म्हणजे फक्त राई टाकायचे आहे आपल्याला. इथे पॅनमध्ये मी तेल ठेवलेलं आहे. तेलामध्ये मी राईचा तडका देत आहे. राई आपली व्यवस्थित तडतडली की लगेचच त्याच्यामध्ये थोडेसे उडदाचे दाणे टाकूया, थोडासा कढीपत्ता आणि ह्या मिरच्या, 3 मिरच्या मी घेतल्या होत्या मोठ्या मोठ्या, त्या व्यवस्थित कापून घेतल्या आहेत. आता इथे 1 इंच अर्धा इंच आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे, तो आपल्याला ग्रेट करून टाकायचा आहे. तुम्ही कापूनही टाकू शकता, पण तो दाताखाली येतो याच्यासाठी मी ग्रेट करून टाकत आहे, म्हणजे व्यवस्थित पूर्ण बटाट्याला त्याची कोटिंग होईल. तर इथे पहा, आता कांदा टाकूया आपण आणि हे व्यवस्थित आपल्याला
मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे. तुम्ही पाहू शकता ते व्यवस्थित आपलं मिक्स होत आहे. चवीप्रमाणे मीठही टाकलेलं आहे मी. आपला कांदा व्यवस्थित परतला जावा याच्यासाठी व्यवस्थित हलवून मी परतत आहे कांदा. कांदा अगदी सोनेरी गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण हे बटाट्याचे काप केलेले आहेत ते टाकू. हेही व्यवस्थित मिसळून घेऊ आपण कांद्याच्या याच्यामध्ये, मसाल्यामध्ये पूर्ण. पाहू शकता तुम्ही बटाट्याची भाजी करण्यासाठी अगदी सोपी आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, तर मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते तुम्हाला इथे मी दाखवत आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे मी. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून सगळे मसाले जे कांदा, मिरची, अद्रक जे आपण टाकलेलं आहे ते सगळं बटाट्याला कोटिंग होईल व्यवस्थित, त्या हिशोबाने. आता इथे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर शिवाय तर बटाट्याच्या भाजीला शानच नाही आहे. तर इथे मी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. त्याआधी मी स्वच्छ धुवून घेतली होती मंडळी. धुवून नंतर मी चिरून टाकलेली आहे कोथिंबीर. पहा आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता इथे पुऱ्या मी लाटत आहे. पाहू शकता पुऱ्या मी लाटून ठेवले आहे. पाहू शकता मंडळी, थोडा तेलाचा हात टाकून मी पुऱ्या लाटत आहे. अगदी मीडियम साईजच्या अशा मी पुऱ्या लाटत आहे. इथे सर्व पुऱ्या आपल्या तयार होत आहेत लाटून. ते तेलही बाजूला मी ठेवलेलं आहे गरम करायला. आपलं तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं की आपल्याला या पुऱ्या लगेचच तेलामधून तळून घ्यायच्या आहे. तेल जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत मी इथे पुऱ्या लाटून घेत आहे पूर्ण सगळ्या. तुम्ही पाहू शकता. चला इथे आता पुऱ्या आपले तळायला घेऊयात. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता दोन अशा मी पुऱ्या सोडत आहे तेलामध्ये आणि आपल्या पुऱ्या किती टम्म फुगत आहेत तुम्ही बघू शकता. बघा मंडळी, बघू शकता मंडळी. इथे मी एक जाळी ठेवलेली आहे मोठ्या ह्याच्यामध्ये, जेणेकरून ज्या पुऱ्या म्हटल्या की ते तेलकटच, तर ते तेल जास्त हे होऊ नये पुऱ्यांमध्ये, ते खाली निथळून जावे म्हणून मी इथे जाळी ठेवून पुऱ्या व्यवस्थित तळून घेत आहे. पहा मंडळी, पहा आपल्या पुऱ्या किती मस्त छान फुललेल्या आहेत. फुललेल्या पुऱ्या. आता इथे मी ताट तयार केलेलं आहे. आपली इथे बटाट्याची भाजी, खीर आहे, इथे पुऱ्या आहे, इथे बटाट्याची भाजी आहे. आजचा बेत तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुमच्या तोंडालाही पाणी येईल असंच रुचकर जेवण मी बनवलेलं आहे पदार्थ. तर तुम्ही असं बनवा आणि तुमच्या परिवाराला द्या. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत